लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राज ठाकरे शिवतीर्थावरील सभेत कोणती करणार घोषणा, तर महायुती समावेश आणि मनसेच्या उमेदवारांच्या घोषणेची शक्यता। अजितदादांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या हर्षवर्धन पाटलांना कानपिचक्या, कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा पाटलांना फडणवीसांचा सल्ला। इंदापुरातील सभेत फडणवीसांनी सुनेत्रा पवारांचं नाव टाळलं। भाषणात फडणवीसांकडून सुनेत्रा पवारांबाबत एकदाही उल्लेख न केल्यानं इंदापुरात उलटसुलट चर्चांना उधाण। भाजप उमेदवारी जाहीर करत नसल्यानं उदयनराजे अस्वस्थ। राजे शरद पवारांच्या संपर्कात असल्याची साताऱ्यात चर्चा, राजांनी दबाव वाढवल्याची ही चर्चा। वसंत मोरेंचा वंचितमध्ये पक्षप्रवेश, पुण्यातून मोरे वंचितचे उमेदवार, तर वसंत मोरे पुण्यात प्रस्थापितांना तगडी लढत देणार। महायुतीतला जागा वाटपाचा पेच सुटेना, नाशिक रत्नागिरीसाठी शिवसेना आक्रमक, तर शिवसेनेच्या आक्रमक बाण्यामुळे भाजपची मात्र कोंडी। महायुती आणि महाविकास आघाडीमधील जागांचा तिढा आज सुटण्याची शक्यता। महायुतीच्या 10 जागांवर अजून उमेदवारांची घोषणा नाही, तर महाविकास आघाडीच्या 7 जागांवर उमेदवारांच्या घोषणेची प्रतीक्षा। धनुष्यबाण महाराष्ट्रातून गायब करण्याचं भाजपचं अघोरी कृत्य, धनुष्यबाणाची चोरी झाली, चोरीचा माल भाजपनं लाटला। संजय राऊतांचा भाजपवर पुन्हा एकदा हल्लाबोल। शिवसेनेचे निम्मे खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा। फडणवीसांचा शरद पवारांना धक्का, इंदापुरातील प्रवीण मानेंचा भाजपत प्रवेश, तर निवडणुकीच्या रणधुमाळीत फडणवीसांचा पवारांना धक्का। पारंपरिक जागा मागण्यात आताचे काँग्रेस नेते कमी पडले, अशोक चव्हाणांचा आरोप, तर राष्ट्रवादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासमोर काँग्रेस नेत्यांनी नांगी टाकली। अशोक चव्हाणांची काँग्रेसवर टीका। खासदार संजय धोत्रेंबाबत नाना पटोलेंनी केलेल्या वक्तव्यानं नवा वाद, भाजपचा नानांवर हल्लाबोल, तर नानांची मात्र सारवासारव। लोकसभा निवडणुकीसाठीचा काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध, 5 न्याय 25 गॅरंटीचा काँग्रेसचा जाहीरनामा, तर जाहीरनाम्यात 30 लाख सरकारी नोकऱ्यांचा आश्वासन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।